परभणी आणि परभणीच्या ज्या काही 7 नगर परिषदा आहेत तिथलं एकूण जर परिस्थिती बघितली तर आजच्या ह्या कार्यक्रमाला विटेकर साहेब होते, बांबळे साहेब होते, प्रतापदादा आहेत, सोळंके साहेब आहेत, असे अनेक प्रमुख त्या ठिकाणी आहेत. आणि काल परवा किंवा ह्या महिनाभरात झालेले नव्याने जे काही प्रवेश आहेत, एका प्रवेशार्थी कुलकर्णी सरांनी तर सांगितलं का मी आजपर्यंत कधीही राष्ट्रवादीचा नव्हतो, पण आजपासून मी राष्ट्रवादीचा किंवा मी आता बऱ्याच दिवसापासून तो प्रवेश घेतलाय. तर एक कामावरचा, दादांवरचा विश्वास, कामाचा माणूस म्हणून जो आहे राज्यभरात, त्यात परभणी कुठं कमी नाहीये. आजच्या उपस्थितीवरून आज काय तसा मेळावा म्हणून घ्यायचा नव्हता. फक्त आपण जो मला प्रश्न विचारला होता का बाबा केव्हा विचारणार आहात का युतीत लढणार कसं, तर त्याचा अजून कुठल्याही प्रकारचं काही वरिष्ठ स्तरावर ठरलेलं नाही. पण साधारण एकूण कार्यकर्त्यांची, नेत्यांची काय मानसिकता आहे ते जाणून घेऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता. त्या पद्धतीने आज अतिशय सुंदर, म्हणजे मी काल परवापासून जे इकडं फिरतो किंवा माझ्या तिथं काही ठिकाणी फिरलो तर एवढ्या मोठ्या संख्येनं जो उत्साह आहे तो परभणीत जो पाहायला मिळाला ते एक विजयाची नांदी. मग ती नगर परिषदा असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, पुढं उभारलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या असतील, सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय चांगली उभारी त्या ठिकाणी युवकांमधून मिळते. राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे, पण त्याची मुख्यमंत्री महोदयांनीच त्याचा खुलासाही केलाय. त्याच्यामुळे आता त्या विषयाला पुन्हा मी सांगतानाच सांगत असतो का इलेक्शनच्या अगोदर एखादा मुद्दा विरोधकांना लागतोच ना, त्याच मुद्द्यावर एखाद्या कामकर्त्या माणसाला, त्या पक्षाला कुठेतरी उचलण्यासाठी हा मुद्दा घेतलाय, अशाच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे. 500 रुपयाच्या बॉन्डवरती एवढी मोठी दादा मी एकदम डिटेलमध्ये मी काय ते ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही. फक्त हे आपल्याकडूनच जे मिळतं त्याच्यावर मी भाष्य केलंय, फार भाष्य करण्याचा अर्थ नाही. धन्यवाद. पाटील यांनी आता त्याचा मी सांगताना खुलासाच तो सांगितला, सगळ्या ठिकाणी सारखी नसेल, सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल, सगळ्या ठिकाणी समोरासमोर नसेल, असं काही ना काही. पण एक शेवटपर्यंत अजून 7-8 दिवस आहेत, तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर मी आपल्याला सांगितलं राष्ट्रवादीची तयारी आहे का सोबळावर एक असणार, काय आहे काय नाही. महायुती झाली तर महायुतीत लढणार, नाहीच महायुती झाली तर सोबळावर लढावं लागणार आहे आणि लढणार. नाही आता ते आमच्या परिवारात ताई त्या बोलल्या, मी तेच बोललो, शेवटी निर्णय वरिष्ठ घेणार आहे. त्याच्यामुळे वरिष्ठांना आम्ही इथलं सिच्युएशन जे आहे ते काही सगळ्या ठिकाणी सारखं आहे असं नाही. मी आजमावलंय ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, त्यांनी कसं आजमावलं एकतर्फे मला माहीत नाही, परंतु वरिष्ठांपर्यंत हा मेसेज, संदेश देण्याचं काम मी माझ्याकडून करेन. कोणी काय म्हणावं, कोणाचं काय सांगावं, त्या अख्ख्या महाराष्ट्राचं मी कसं सांगू शकतो. मी माझ्या पुरता आज परभणीत आलो, परभणीच्या नेत्यांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर, आमदारांसोबत बसलो. ती जे आहे तेवढ्या पुरतं सीमित राहून मला विचारावं असं माझी विनंती आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.